इकडे मस्त सनसेट होतोय आणि या साइडला छान रेनबो आलाय बघा. हमारे घर पे मेहमान आया है. सीधा यूके से लैंड किया मतलब इम्पोर्टेड आइटम है. हां जरा जवळून दाखव तुझे डोळे. सीधा यूके से लैंड किया. सीधा यूके से लैंडिंग है मानगाव. कितना रुपये 50,000 euros. डोळे दाखव ऋतिक जवळून. डोळे बघा. आहे की नाही मेड इन अरवंडी. रुद्र इज हियर आणि बेंडा काहीतरी काम करते. सेम टू सेम 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 पण डिफरंट. तो आमचा आहे. त्यासाठी तुला 50,000 द्यायला लागतील. 50,000 द्यायला लागतील. नीट बघ नीट बघ. हे नीट पकड आम्हाला. डेलिकेट दे यार. तर आता आम्ही फिरायला निघालोय श्रीवर्धन हरिहरेश्वर दिव्यागर गणपती दर्शन करायला. आणि आमच्या सोबत आहे बेंडी द ग्रेट, जिला तुम्ही गणपतीत बघितलीच असेल. ऋतिक द अंग्रेज, रुद्र आणि बाळा. गणपती बाप्पा. आता आम्ही कुठं रे आपण मोरब्याच्या वरती घाट चढतोय. हा आणि अजून आम्ही दिव्यागर हरिहरेश्वरला पोहोचलोय पण नाही. पण ह्यांचे उद्याचे प्लॅनिंग होते आणि मम्मी आम्हाला कन्व्हिन्स करते की कसा नाही जायचा रायगडला. का नाही जायचं. हा कारण तिला चढायला होणार नाही आणि आम्ही तिला नेणार नाही म्हणून चाललंय सगळं. आणि इकडं पब्लिक बघा. ऋतिकच्या गाडीचा टेम्पो करून टाकलाय. चढाई पण नाही ती मम्मीच्या वाजण्यामुळे. एक साइडने असं दबली असेल कारण की दोन्ही मोठी माणसं अशी एक साइडला बसलेत ना. हा एक बाळा तिकडे बसला एकटा बसलाय त्याला लाज पण वाटे नाही. मला बघून जरा दया खा बघा. असं द्या आता काय मोठी गाडी येते. काय झाला आता आम्ही पोहोचलोय श्रीवर्धनला आणि जेवायला थांबलोय. ते पण आपल्या मावशीच्याच हॉटेलमध्ये मातोश्री घरगुती खानावळ. कधी श्रीवर्धनला आलात तर प्रेफर करा. इकडे आपली पब्लिक बसलेली आहे. दोघांची ताटं आलीत आणि आमची यायची आहेत. आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे व्हेजचाच बेत आहे. अंग्रेज कसं वाटते व्हेज खाऊन. काय चिप्स मांग रहा है. ओके. कसला गोरा दिसते व ऋतिक. दाल भाकरी. ओके. काहीचा बेत आहे. पापड भाकरी डाळ कॅप्सूलची भाजी म्हणजे चवळी आणि हे काय कोबी आणि लोणचा. तू नक्की फूड बाय प्रगती आहेस ना. तुला माहित नाही. कधी कधी आठवत नाही. भेंडीचा पण ताट आलेला आहे आणि आता आम्ही जेवण घेतो. तर अशा प्रकारे आम्ही श्रीवर्धन बीचला पोहोचलेलो आहोत. हालत बेकार झाले पण ठीक आहे. आज भरती आहे त्यामुळे आम्ही काही खाली जाणार नाही. उगाच पाय मागतील आणि डोळे मिसकतात. आमची मम्मी जिला बीचवर पण लोक ओळखतात की श्रीवर्धनकर काकींची बहीण आहे. कारण माझी मावशी श्रीवर्धनची आहे आणि खूप फेमस आहे. भयंकर मोठी कोलंबी आहे. कोलंबीची स्पेशालिटी ही आहे की याच्यामध्ये असलेले सगळे पार्ट हे गाड्यांचे आहेत. म्हणजे वेस्ट सगळा काय भारी बनवलंय बघा. सगळ्या गाड्याच्या पार्टला वेल्डिंग मारून मारून बनवलंय. सगळं आहे यामध्ये गाड्यांच्या पार्टचं. आणि त्याच्यापासून बनवली आहे ही मस्त अशी कोळंबी. एक खेकडा पण आहे तो पण बघायला जाणार आहे मी.
आता कोळंबी बघून झाले आणि आम्ही खेकडा बघायला चाललोय. भारी बनवलंय पण जेवढे पण गाडीचे पार्ट्स वेस्ट जातात त्या सगळ्याचं बनवलंय. चला. आणि यानंतर आमचा प्लॅन आहे कोस्टल रोडने दिव्यागरला जायचं आणि हरेश्वर झालं तर, कारण आज परत घरी जायचंय. मावशी बोलते राहा पण आमचं जायचं चालू आहे कारण आम्हाला उद्या गावी जायचं आहे हरवंडीला. तर आम्ही खेकडा बघायचा स्किप करून टाकलं कारण तो खूपच पुढं होता आणि आम्हाला आता दिव्यागरला पण जायचं आहे. तर आता आम्ही श्रीवर्धनवरून निघतोय. हा आहे मस्त बीच. भरचे असल्यामुळे आम्ही खाली गेलो नाही कारण आता आम्ही दिव्यागरलाच भिजू. आता आम्ही श्रीवर्धनवरून दिव्यागरला चाललोय आणि आमच्यासोबत पाऊस पण चाललाय. तेवढा तरी म्हणून दाखव ना शान्या. अशी माकडं सोबत असतात आमच्या. बीच वर गेल्यावर पाऊस थांबला पाहिजे नाही तर काही मजा नाही येणार. पावसाला पण आजच यायचा होता. मारणाचा आलाय. जवळीक आलाय त्याच्यावर. जवळीक आलाय. तर असं आम्ही श्रीवर्धनवरून आरावी बीचला पोहोचलो. श्रीवर्धन टू आरावी जास्त डिस्टन्स नाही आहे, 10-15 मिनिटाचाच रस्ता आहे आणि पूर्ण रस्त्याला कोस्टल एरिया आहे. म्हणजे रस्त्याच्या बाजूलाच मस्तपैकी समुद्र आहे आणि हा रस्ता तुम्हाला दिव्यागरला घेऊन जातो. सो तुम्ही श्रीवर्धन, आरावी आणि दिव्यागरचा गणपती असं करू शकता. आता आम्ही आरावी बीचला थांबलोय आणि हा पूर्ण कोस्टल रोड आहे दिव्यागर पर्यंत. म्हणजे हा तो जो डोंगर दिसतोय तो पूर्ण रोड आहे आणि खूप सुंदर दिसतो. मी दाखवे ना. सध्या आम्ही या बीचला थोडा वेळ थांबलोय. पांढरी पांढरी वाळू आहे मस्त या बीचला आणि घोडा गाडी आहे, राईड्स आहेत भरपूर आणि इकडे कळप उभा आहे गुरांचा बघा. मस्त खाली खाली बीच असतो हा. श्रीवर्धन बीच पेक्षा खूप खाली आणि शांत बीच आहे. आणि पाऊस आहे त्यामुळे आम्ही छत्री उघडली. नशीब गाडीमध्ये एक छत्री होती. दिवाळीत पाऊस पडतोय यार मेंढे. नाही तर काय. हे 3 इडियट्स राईड करायला चाललेत पावसातून. कसं आहे आमच्याकडे इंग्लंड मधून एक माणूस आलाय ना, त्याला आम्ही जरा दाखवतोय कोकण कसं असतं. स्विमिंग हिअर. आय वॉन्ट टू स्विमिंग हिअर. राजीप शाळा हरवंडी. हा बघा जाम पाऊस पडतोय यार. हेलो एवरीबॉडी. एवरीबॉडी. तसं तर आपण बीचला गेल्यावर आपल्याला शंख शिंपले दिसतच असतात पण ते जिवंत खूप रेअर केसमध्ये दिसतात. मला आज दिसले म्हणून मी तुम्हाला दाखवते. या शंखांमध्ये एक छोटासा किडा असतो. त्या किड्याच्या मदतीनेच ते मूव्ह करतात आणि ते जमिनीमध्ये पण जातात. म्हणजे रेतीमध्ये खोदून आतमध्ये जातात. आणि इथे मस्त हे एक 4-5च्या ग्रुपनेच होते. सो मला पण मस्त तुम्हाला दाखवायला मिळाले. हे दोघं एकामेकात अटकलेत. शंख चालताना कधी बघितलाय का? पाय एवढे क्लिअर दिसणारा बीच आहे का कुठं? आमच्या कोकणात आहे. बघा आपले किती गोरे आहेत, हिचे किती काळे पाय आहेत. बघा काळ्या लोकांना एंट्री नाही. पाय बघ बघ. लावा कॉम्पिटिशन. आम्ही निघालो होतो दिव्यागरला देव दर्शनाला पण तो आता काय पॉसिबल होया. कुत्र्या हे आमच्या मम्मीला येड लागलंय. ते जिवंत शंख आहेत त्यांच्या गपना. ते बघा त्यांच्या आतमध्ये हाय ते काय किडा असतो तो. हा बघा इथे दिसतो नमन किडा. कुठला किडा?
हा बघा, हिला घरी न्यायचंय. या किडा कशाला काढायचा? ठेव त्याला जगू दे. आता फायनली बार्गेनिंग करून आम्ही फॅमिली बोट घ्यायची ठरवली. आज काय देवदर्शन होत नाही मला ह्याची गॅरंटी आहे. तर लाईव्ह जॅकेट घालतोय आम्ही. ते पण ओले चिंब आहेत, पण इट्स ओके. इकडे मस्त सनसेट होतोय आणि या साईडला छान रेनबो आलाय. हा बघा, हगला बघा कसला भारी आलाय पण तो. आणि आम्ही फॅमिली बोट मधून जाऊन येईपर्यंत हा असा व्हावा. काय झाला? हगला बघा बोलले. असं ते आम्ही जाऊन येईपर्यंत हा पूर्ण असा व्हावा ही माझी इच्छा आहे. माझी मम्मी सगळ्यांचा फोटोशूट करताना. 3 देव. मला नुसता हा रेनबोच दिसतोय. बाल्या काका, बाळे काका. कितना रुपीज? 20 रुपीज. तर आता खूप वेळाचा वेट करून बोट आलेली आहे आणि आम्ही राईडला चाललोय. तर सांगतोय त्यांना की ह्यांना घेऊन जा. आता बघूया, माझ्या मम्मीचा पहिला एक्सपिरियन्स आहे हा. मी पण. ऑल द बेस्ट मम्मी. आणि रुद्राचा बीच इथला म्हणजे कोकणातल्या बीचचा पहिला एक्सपिरियन्स आहे. ऑल द बेस्ट टू हिम ऑल्सो. ही बोट आहे जिच्यात आम्ही जाणार आहोत आणि जामच पाण्यात आहे भाई, कपडे भिजत आहेत. सगळा भिजून बोट आलेली आहे. पहिला गेलाय रुद्र. मम्मी जा. मम्मी हात दे, पेंड दिला, हात दे लवकर. चला आता मी चढते. चलिए चलो. हे लोक पण आहे तिकडं. आता थोडा आतमध्ये येऊन फोटोशूट चालू आहे. पाडाला ठिकापर्यंत आल आणि रेनबो बघा आता इथपर्यंत आलाय. नीट राहा. इकडं मस्त सनसेट चालू आहे. बोट डुलते. अरे मेला ना, आम्ही काय हाच व्ह्यू बघायचा काय? 2 रेडे 2 बोट चालू झाली आहे. भैया ऐसा लेके चलो बोलते. सीधा मत चलो, ऐसे टन चलो. भैया थोडी अशी लाट पण येऊ दे. हा पाणी बघा बोट मधला. मामी रुद्रा इकडे बघा. नाचा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मम्मी पकड. छत्री बघ. इथं दामच आहे. तू पण तिकडे मामीने फोन कुठल्या प्रकारचा आर्ट आहे? आता ATV राईडची मजा घेणं चालू आहे. चल
सो फायनली सनसेट झालेला आहे आणि तरी पण आम्ही आरावीलाच आहोत, अजून दिव्यागर बीचला निघालो पण नाही आहोत. कैसा रे चलेगा ऐसा कर. जाताना पण मम्मी काही सुधरत नाही, परत खेकडा पकडून आले. थांबा लक्ष्मीपूजन ऍक्च्युली आम्ही आज राईड्स वरती भरपूर खर्च केलाय, तर जेवणाची सोय म्हणून आमची खेकडा घेऊन आले. मम्मी हलू नकोस ना, पैसे नाहीत. गेला. चला किथे जाऊ. हॅलो बाय बाय टू दिस सुंदर बीच. आता या पूर्ण कोस्टल रोडने आम्ही दिव्यागरला जाणार आहोत. फिक्स नाही आता, बघू. खूप लेट झालाय. आम्ही आरावी बीचवरून निघालो दिव्यागरला जायला, पण माझ्या फोनची चार्जिंग संपली. मी पॉवर बँक नेला होता, पण तिथे जाऊन कळलं की त्याला 0% चार्जिंग होती. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आता 1 मिनिटात माझा फोन स्विच ऑफ होणार आहे. तर आम्ही पोचलोय दिव्यागरच्या मंदिराला, पाया पडायला चाललोय. माझा फोन स्विच ऑफ झालाय म्हणून मी आता भावाच्या फोन मधून थोडा फुटेज घेते. चाललं तर बघू. ड्रेसिंग चेंज झाली. तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन निघालोय आणि ह्याला एंट्री नाही मिळाली कारण हाफ पॅन्ट घातली आहे. चांगले कपडे नसतं घालून यायचे ना, हाफ पॅन्टी विप पॅन्टी पाहिजे. बरोबर झालं यांच्यासोबत. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी प्रोहिबिटेड होती म्हणून मी काय शूट केलं नाही तिथे.